ीटे तटे भीमरत्यं वरम पुंडरीकाय दातु मुनीन्द्र समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं। पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरी चरण संताच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका मनोजयं मारुततुल्य वेगं जितेंद्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूत मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये शरण शरण जी हनुमंता। ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमच्छादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वादि साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुदेवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे त्या त्या ठिकाणी निधरूप तुझे मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी तिथे समर्था तुमचे पाय दोन्ही जयांचे केलिया स्मरण होय सकल विद्यांच्या अधिकारान तेची बंधू श्री गुरुचरण ते नमस्कारो नियत। नमो ज्ञानेश्वर नमो ज्ञानेश्वर नमो ज्ञानेश्वर नमो ज्ञानेश्वर।
नमो त्रिभुवन पावानी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावानी वसुदेव सुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरु सेवेलागी सेवकता निज चरणा प्राप्त हरिकीर्तन सेवेसाठी घेतलेला अभंग जगदवंदे जगदमान्य जगद्गुरु बाबाजी चैतन्याच्या मालिकेतील एक निष्ठावंत वारकरी श्री संत तुकोबाराय यांचा हा काला या प्रकरणातील एक उत्कृष्ट अभंग आपणा साधू सज्जनांच्या सेवेसाठी घेतला। या अभंगातून तुकोबाराय कृष्ण गोकुळामध्ये जन्माला आल्यानंतर त्या सद्भक्ताची होणारी अवस्था वर्णन करतायत। कारण प्रपंच चालतो व्यवस्थेवर, प्रपंचामध्ये काय लागते? व्यवस्था लागते। परंतु परमार्थ चालतो अवस्थेवर। परमार्थामध्ये जर अवस्था निर्माण नसेल होत, कारण या अभंगाच्या अनुषंगाने मी बोलतो, कारण या अभंगामध्ये तुकोबाराने अवस्था मांडली आहे। ज्यावेळेस कृष्ण गोकुळामध्ये अवतरित होतो, कारण मला नाही वाटतं तुकोबाराय त्या गोकुळात गेलते का नाही पाहायला। होय, त्या काळामध्ये एवढी साधनं होती का नाही चालायची, आणि तुकोबाराय तसे पाहिलं तर निष्ठावंत प्रपंचिक होती सुरुवातीचा काळ। किती 65 लाखाचा व्यवहार सांभाळायचा, आपल्याला 2 लाखाचे मिळ बसायला हित आली। 4 वेळा मोजतो, हे 2च आहेत का? आणि त्यांचा व्यवहार तर आता आजच्या काळात कोटीवरला हिशोब धरून चाला। मग एवढा प्रपंचिक असताना सुद्धा गोकुळातलं वर्णन मांडतायत, म्हणजे नक्की त्या गोकुळातले का ह्या गोकुळातले, ह्याचं आपण जरा थोडंसं उकलन करू। कृष्ण गोकुळामध्ये अवताराला येण्या अगोदरची अवस्था, आल्यानंतरची अवस्था बरं का, येण्या अगोदर ही अवस्था आहे, आल्यानंतर ही अवस्था आहे। हो, त्याला ज्ञानोत्तर अवस्था म्हणायचं। आणि सुरुवातीची एक वाटचाल म्हणूयात आपण, सुरुवातीची अवस्था वाटचालच असते, परमार्थाकडे वाटचाल करत असतो आपण। प्राथमिक अवस्था, कृष्ण गोकुळात येण्या अगोदर दुष्ट असतात। कुठं गोकुळात? दुष्ट कुठं असतात? इथं मथुरेतले नाही सांगितले। आपण जर आता तुम्ही काल्याचं कीर्तन इथून माग ऐकलं बी असेल, है का नाही? काल्याचं कीर्तन ऐकलं बी असेल, प्रत्येकाला माहिती आहे मथुरेमध्ये दुष्ट राहतात। दुष्ट कुठं आहेत? पण हिथं म्हणतात कृष्ण गोकुळीत जन्मला आणि दुष्टाचा काप सुटला। है का? जरा थोडंच आहे का नाही? गोकुळातल्यालाच ना, आता
जर कृष्ण गोकुळात जन्माला आलाय तर इथल्या गोकुळामध्ये सुद्धा काहीतरी दुष्ट असले मग आपल्याला ते शोधायचे. कुठले? गोकुळातले, मथुरेतले नाही शोधायचे. मथुरेतले नंतर वेळ मिळाला तर बघू आपण, कारण आपल्याला गोकुळातल्या ते बाहेर काढायचे. या गोकुळामध्ये महाराज 6 दुष्ट आहेत. किती? 6. त्या कृष्णाचा जन्म झाल्याबरोबर ह्या 6 जणाला घर सोडावंच लागतं. ते म्हणजे काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, दंभ, अहंकार. या 6 जणाला या घरातून बाहेर पडावं लागतं, कारण ती गेल्याशिवाय ही आत येत नाही आणि ही आत आली की ती बाहेर गेल्याशिवाय जात नाही. होता कृष्णाचा अवतार, कारण तो दुष्ट बाहेर गेले आणि तो आतमध्ये आला. कारण आत आल्याशिवाय महाराज आनंदाला खरी सुरुवात होत नाही. अजून मला वाटतं तुमच्या इकडे झेंडे फेकाय 2 दिवस टाइम आहे. आमचं तुमचं सारखंच आहे ना. अगोदर बी आपण आनंदच करत होतो. प्रचाराच्या काय टायमाला होता आनंदच होता का नाही? पियाला खायला सगळं मजेशीर होत. दोन्ही पार्ट्याकडून पैसे यायचे कार्यकर्त्यांपाशी, चला बा आज आमच्या ठिकाणी जायचं, तो बी आनंदच होता का नाही? पण आता त्यानंतर बी आनंद होणार आहे, पण कुणाला तरी एकाला होणार आहे. सगळ्याला होईल का? आता सगळेच आनंदाने करतायत का नाही प्रचार? आनंदाने केला नाही दोन्ही पार्टी? का दुःख होतो का अगोदर कोणाला? दुःख कधी होईल? निकाल लागल्यानंतर दुःख किंवा आनंद या 2 गोष्टी घडणार आहेत. एकाला दुःख आणि एकाला आनंद. तद्वती तर कृष्ण जन्माला त्याचा अवतरीन या हृदयामध्ये झालं. कुठं कुठं झाला तो? या बंदिशाळेत जन्माला. आपल्याला अजून बंदिशाळा आणि तिच्या खडी फोडायची ही माहितीच नाही. हितली खडी फोडली ना, कुठली? काम, क्रोधाची, मद, मत्सर, दंभ आणि अहंकाराची, त्याची खडी बारीक झाली की तो मनाने जात येतो. कुठं? हृदय बंदी खाना केला, हृदय बंदी खाना केला, हृदय बंदी खाना केला, हृदय बंदी खाना केला. काय असेल देवाला साठवण्यासाठी काय करा? कुठला बंदीखाना कुठला करावा लागतो? 800-900 वर्ष होऊन गेली, अजून त्या माऊलीचं प्रमाण जिवंत आहे. पंढरीचा चोर धरायचा असेल, चोर कुठला? देवाला धरायचे. पंढरीचा चोर म्हणजे कोण? भगवान परमात्म्याला धरायचं असेल तर काय करावं लागतं? भक्ताने काय करावं लागतं? त्याला अवतरित करायचे. कुणाला? जगाच्या मालकाला. मग त्याच्यासाठी काहीतरी सायास असतील का नाही? कसं येईल? तो येईल सर. चल रे देवा, आज आमच्या इथं कार्यक्रम येईल. सायास आहे त्याच्यासाठी महाराज. हृदयरूपी बंदीखाना. बंदीखाना कोणता करायचा आहे? आणि या बंदीखान्यातच तो अवताराला येत असतो, इतरत्र नाही. आणि बंदीखान्यामध्ये अवताराला आल्यानंतर जो आनंद असतो तो आनंद करती घरोघर. महाराज तिथून पुढे खरी खरी पस्तीला सुरुवात तिथून होते बरं का. आधी असं तसंच असतं, पण ज्यावेळेस तो येऊन बसतो, कोण? त्याला अवताराला येण्यासाठी महाराज 6 जण बाहेर घालवावे लागतात. किती? 6 जण बाहेर गेल्यानंतर तो येतो. आल्यानंतर जे महाराज खरी भक्तीला सुरुवात होते ती म्हणजे सदा नाम वाचे गाती. त्याची वाचच बंद पडत नाही.
काय तोंड दाबलं तरी ग बसत नाही. ज्याच्या मुखामध्ये विठ्ठल बसलाय आणि विठ्ठलाला ज्याने हृदयात बसवलाय त्याचं तोंड दाबलं तरी ग बसत नाही. तुकोबारायचं सगळ्यांना उदाहरण माहिती. माझी मदत झाली, ही खरी अवस्था आहे. हिला काय म्हणायचं? अवस्था ही अवस्था. महाराज नारद महर्षी गोपींना उपदेश करू लागले. बरोबर का? काय कसं असतं गंमत. बसल्यानंतर बसल्यानंतरची अवस्था आहे. तो बसेपर्यंत काही बी चालतं, काय ती मिळ नाही बसत. हा पण एकदा तो बसल्यानंतर त्याला असा पाहायचा तसा पाहायचा, ज्ञानदृष्टीने अवलोकन करायचं. त्या गवळणीने सांगितलं, नारद महर्षी फक्त मला एक उपाय सांगा, माझ्या चित्तातून तो बाहेर कसा जाईल हे उपाय तुमच्याकडे आहे का? नारदाची शेंडी ताईट झाली. म्हणला तू माझ्या पुढे काय सांगू तुला, कारण चित्तामध्ये आणायला प्रयत्न आहेत. काय चित्तामध्ये आणायसाठी प्रयत्न करावे लागतात. आल्यानंतर तो जातच नाही. बैसला तो चित्ती निवड येणार. आता निवड करायला राहिलाच नाही जागा. ही खरी अवस्था आहे. मग त्या भगवंताचं नामस्मरण त्या सद्भक्ताच्या मुखातून असा ओघ वाहत राहतो असतो. परत माघारी येत नाही, माघारी येत नाही. पण तिथं पोच करावं लागतं. आधी काय करावं लागतं? पोच करेपर्यंत आहे. प्रवास सुखाचा आहे. प्रवास कसा आहे? पण कधी स्टेशनवर गेल्यानंतर ना तोपर्यंत वाटचाल करावीच लागते. वाटचाल केल्याशिवाय कसं मिटल? चित्ताला महाराज भगवंताच्या चरणाजवळ स्थिर करेपर्यंत असं. एकदा का तिथं स्थिर झालं रे झालं, मग पुन्हा नाही महाराज. तो का म्हणे हरती दोष. तिथं गेल्यानंतर दोषाचा हार नाही. कुठं? तो चित्तामध्ये बसल्यानंतर महाराज 3 अवस्था तुकोबारायनं मांडल्या या अभंगामध्ये. भक्ताच्या किती? आणि तिन्ही चरणामध्ये 3 अवस्था मानून तिन्ही चरणामध्ये आनंद या शब्दाला प्राधान्य दिले. बघा तुम्ही द्रौपदामध्ये होता कृष्णाचा अवतार, आनंद करती सदा नाम वाचे गाती, प्रेमे आनंदे, आणि तुका म्हणे हरती दोष आनंदाने. त्या आनंदाच्या 3 अवस्था सांगितल्या या अभंगामध्ये. चला आता विस्तृत प्रमाणात आपण पुढे बघूया. महाराज आजचा हा कीर्तनाचा योग या भोकर या पंचकृषीमध्ये, वडजाई नगर का वडजाई वस्ती, आणि या पंचकृषीमध्ये गेली 7 वर्ष झालं. म्हणजे आता हे चालू 7वं, बरोबर ना? या गेली 7 वर्ष झालं महाराज या पंचकृषीमध्ये भगवान हनुमानजी कथा अर्थात रामकथा. कारण हनुमान कथा करायची म्हणलं तरी रामकथा येतेच, आणि रामकथा करायची म्हणलं तरी हनुमानजी येतात. या दोघांशिवाय कथा पूर्ण होत. त्यामुळे रामकथा असली काय आणि हनुमानजी कथा असल्या दोन. ते 2 नाही, त्यांनी दोघाला 2 मानलंच नाही तर 2 कथा तुम्ही मांडणार कुठून? रामकथेशिवाय हनुमान कथा पूर्ण होत नाही. हनुमंताचं चरित्र मांडायचं म्हणलं की रामाला बोलवावंच लागते. असा हा नामयज्ञ सोहळा महाराज त्याची आजची ही सांगत आहे. मोठा पर्व काळ त्यामध्ये ज्या मातीनं बरा ज्ञानोबा घडला बरं का. ज्ञानोबा ताटी लावून बसले होते. काय केले? मुके झालते म्हणजे गप बसले होते.
बोलू वाटत नव्हतं समाजाने, कारण समाजाने एवढा त्रास दिला होता. त्या त्रासाला कंटाळून काय केलं होतं, झोपडीचा दरवाजा वळला म्हणले आत्मचिंतन करत होते. काय करत होते थोडक्यात, ह्या समाजामध्ये राहावं या निकारावरती गेलते बरं का. साधू संतांनी एवढा सहजासहजी नाही, पण महाराज या निकारावरती पोहोच झाल्यानंतर जिनं महागारी खेचलं. खरा उपदेश मुक्ताईचा ज्ञानोबाला लागू पडला. ताटी उघडा ज्ञानेश्वरा. का हो म्हणले, जर साधू संतांनी जर इतका समाजाचा त्याग केला किंवा समाजा विन्मुख राहायचं ठरवलं तर या जगाचा उद्धार कोण करेल? खरा मुक्ताई महाराज. म्हणून आदिशक्ती मुक्ताबाई, नाव काय तिचं? शक्ती आहे ती, शक्ती. भगवान हनुमानजीने एवढं कार्य केलं महाराज. शक्तीशिवाय कार्य होत नाही. कोणाशिवाय? शक्तीशिवाय कार्य होत नाही. हनुमंताने एवढं कार्य. हनुमंताबरोबर आदिमाया शक्ती आली होती, पण कोणत्या रूपात आली? ज्यावेळेस हनुमानजीने अवतार घ्यायचा ठरवला. कोणाच्या पोटी? अंजनीच्या पोटी. रात्री तुम्ही ऐकलं. अवतार घ्यायचा ठरवलं त्यावेळेस आदिमुक्त पार्वती आई साहेबांना हट्ट धरला. म्हणले तुम्ही एकटे जाऊन जमणार नाही, मला सुद्धा तुमच्या बरोबर यावं लागेल. अरे म्हणले मी ब्रह्मचारी या रूपात राहणार, तू माझ्याबरोबर कशाला? आपला कुठं विवाह, कुठं लग्न, कुठं काय आपला. तसं म्हणले वाल्मिकानं काही लिहिलेलं नाही, कारण माझा मालक लिहिले वाल्मिकी तैसाची वरतीनं, त्याचं ब्रीड आहे म्हणून मी त्याच्या सेवेला चाललो. काय म्हणले हनुमानजी? मी कुणाच्या सेवेला चाललोय? रामाच्या सेवेला चाललोय. आणि मी तर तिथं चिरंजीवानी ब्रह्मचारी या व्रतात राहणार, तू माझ्यावर कशी येणार? म्हणले मी जुना हिशोब वसूल करा येणार आहे. काय म्हणले? मी जुना हिशोब वसूल करा येणार आहे. माझं त्यांचं बऱ्याच दिवसाचं आहे. म्हणले ते सांगते तुम्हाला. का सांगू तुम्हाला बी? चला ठीक आहे. महाराज भगवान शंकर प्रसन्न झाले. कुणाला? रावणाला. बघा बघा, जुना हिशोब म्हणले मला वसूल करायचा राव, कारण तुम्ही चालला हे रावणाच्या निपतासाठी चाललं नाही सगळं. अवतार प्रयोजन कोणासाठी? रावणासाठी झालं. मग रावणाचा कार्यक्रम मला बी लावायचा आहे ना. महाराज पार्वती आई साहेबांनी हट्ट धरला. म्हणले मी येणार म्हणजे येणार. अरे पण म्हणले तू माझ्या बरोबर कशी येणार? मी ब्रह्मचारी आहे. म्हणले मी इथे कशी यायची? ती आता ती जगाची मालकीने, तिला काय सांगावं लागते? त्यावेळेस महाराज भगवान हनुमानजी जन्माला आले. आल्यानंतर मारुती रायानं जे कार्य केलं महाराज, जे मी रामायणामध्ये कार्य केलं ते हनुमानजीने हाताने नाही केलं, पण शिफ्टीने जास्त केलं. कळालं का तुम्हाला? हनुमंतानं कार्य जेवढं केलं रामायणामध्ये, जेवढे आपण आखे हाताने जेवढं काम केलं त्याच्या दुप्पट काम शिफ्टीने केले. पार्वती आई शिफ्टी होऊन आलत्या. कुणाच्या बरोबर? हनुमंतराया बरोबर. शिफ्टीच्या रूपानं पार्वती शक्ती होती ती एक. हनुमंताला काय होती? हजारो पटीनं बोलते शिफ्टीत होतं. मग ही शक्ती कोण? अरे ही आदिमाया शक्ती म्हणजे मग ह्या तिन्ही भावंडा बरोबर जी शक्ती आली ती कोण? तिनं जागा केलं ज्ञानोबारायला म्हणून ज्ञानेश्वरी झाली महाराज. नाही तर ज्ञानेश्वरी. आणि त्या मातेचा हा पुण्यतिथीचा दिवस आहे आजचा हा. म्हणजे त्या पर्व काळावरती चालू असणारा आपला अखंड हरिनाम सप्ताह, त्यातील आजची ही काल्याची कीर्तन रूपी सेवा, तुमचे दररोजचे नित्याचे कार्यक्रम, शिवलीला अमृताचं पारायण व्हायचं करून. अच्छा, संत महंतांच्या या पवित्र भूमीमध्ये गुरुवर्य महंत भास्करगिरीजी महाराज देवगर व महंत प्रकाशानंदजी महाराज, प्रकाशानंद गिरीजी महाराज, तसेच महंत रामगिरीजी बाबा सरलावेट यांच्या कृपा आशीर्वादाने, तसेच हरिभक्तपरायण संतोष महाराज पठारे व हरिभक्तपरायण सुदाम महाराज चौधरी यांच्या आधिपत्याखाली हा संपन्न होणारा सोहळा. दररोज तुम्ही हनुमान कथा ज्या सज्जनांच्या मुखातून ऐकली ती हरिभक्तपरायण रामायणाचार्य नवनाथजी महाराज जायभाई आळंदी देवाची यांच्या मधुरवाणीतून आपण हे श्रवण केलं. तसेच आपल्या या कार्यक्रमाचे व्यासपीठ चालक आदरणीय रामायणाचार्य हरिभक्तपरायण संतोषजी महाराज पठारे या सज्जनांच्या माध्यमातून चालू असणारा हा कथा अमृत सोहळा, त्यातील आजची ही काल्याची कीर्तन रूपी सेवा आमचे परमार्थ प्रेमी प्रदीप भाऊ पठारे यांच्या माध्यमातून आम्हाला ही भूमी पाहायला मिळाली. कारण कसं असतं, कुणाच्या ना कुणाच्या रूपाने एकमेकाचं दर्शन होत असतं. असं मीही सहज आलो नसतो का फिरायला म्हणून येईल मी इकडं इतक्या जवळ येऊ शकतो का?
फिरायला म्हणून चला बा फेरफेटका मारून येऊ. कारण फेरफटका मारायच्या आधीच पोलिस मरणाचे मारिते मध्येच. एवढं काही सुखाच्या गोष्टी राहिल्या. परंतु चला कोणाच्या ना कोणाच्या माध्यमातून हा भगवंताचा प्रसाद. कारण काला वाटू एकमेका. जे मला ठाव ते तुम्हाला सांगायचं काम करायचं तेच काला आहे. काला दुसरा कशाचा? का दही भाताचा काला होतो का? बरं दही भात आपल्या इथं मिळत नाही का? खात नाही का आपण? लाह्या दूध दही खात नाही आपण घरी. बरं त्याच्यातून साधू संतांना दाखवून द्यायचंय. साधू संतांना त्यातून दाखवून जायचे तुम्ही यांच्यासारखे व्हा. आपण पंढरपूरला जातो दरवर्षी. जातो ना? होय जाता ना दरवर्षी. काय आणतात तिथून? लाह्या आणि बुक्का. गड्यांचं झालं. मावशेव तुमचं? गड्यांचं लाह्या बुक्का आणि लय झालं तर घोंगड. कारण येते त्या भागामध्ये विकायला. इकडे काय आपल्या इकडे घोंगड्या जास्त येत नाही. लय झालं तर पटली तर घोंगड्या. आणि ह्यांच्या झालं आपली पंढरीची वारी. महाराज पंढरपूरला आपण जातो. मला याच्याहून बोलायचं. पंढरपूरला आपण जातो. लाहीहून यायसाठी पंढरपूरला जायचंय का लाह्या घेऊन यासाठी? साधा विषय. पंढरपूरला जायचंय. लाहीहून येण्यासाठी जायचंय का लाह्या घेऊन यायचंय? आपण काय करून आलो? लाह्या घेऊन आलो. आपण लाहीहून नाही आलो. महाराज पंढरपूरला जायचंय लाहीहून येण्यासाठी. इथंही तेच आहे. पहिला काला जो केला कुठं? वाळवंटामध्ये केला. एकच टाळी झाली चंद्रभागे वाळवंटी माझा ज्ञानराज. पण जे गोपाळ होते त्यांनाच लाह्या मिळाल्या. गोपाळ गोपाळे नाही. गोपाळ जे गोपाळ झाले त्यांनाच लाह्या खाता येतात. त्यांचीच लाही होते. गोपाळ म्हणजे कोण? गो म्हणजे इंद्रिय. ज्याला इंद्रिय अंतर्मुख करता येतात त्यालाच लाही खाता येते. त्याचीच लाही होती. ज्ञानोबाने लाह्या वाटल्या म्हणजे कुणाला नाही वाटल्या. काय आता लाह्याचे दुकानं कमीत काय? पण लाही कळाली का? त्या दुकानदाराला विचारा बरं जाऊन कधी गेला. म्हणा ह्या लाह्या हित न्यायच्या कशा पाहिजे? तो म्हणेन मला काय माहिती नाही. माझ्या बापाचं दुकान होतं. त्याच्या बापाने त्याच्या नावावर केलं म्हणून तो लाह्या विकतोय म्हणून मी विकतोय. आणि तेच हिशोब आपल्याला लागू पडला. अजून नुसत्या लाह्या आणायचे ना आपल्याला माहिती. लाही होऊन यायची कला आपल्याकडे माहित नाही. बीज भाजूनी केली लाही. बीज भाजूनी केली लाही. बीज भाजूनी केली भाजूने केली लाही. ज्या लाही केल्यानंतर आता ही काळ राणे पेराभर ह्यात लाही झाल्यानंतर उगवून येईल. उगवते लाही. काय काय तिने बदल करून घेतला. काय करून घेतला तिने? स्वतःमध्ये दह्याचं आता दुधाचं दही झालं. पुन्हा दह्याचं दूध माघारी रिटर्न. हे गाडग भाजले गेले. हे कशाचं आहे? सोन्याचं मातीचं. पुन्हा आता हे फोडा टाका बरं मातीत मिसळते का बघा. काय यांनी स्वतःमध्ये बदल करून घेतला. तसं ईश्वर भक्तीमध्ये आपण, भगवत भक्तीमध्ये आपण, परमार्थिक क्षेत्रामध्ये आपण आपल्या स्वतःमध्ये बदल होणं म्हणजे काला विठ्ठल. काला दुसरा काय? बदल. बदल झाला पाहिजे अंतकरणामध्ये. कुठं?
अंतकरण जोपर्यंत बदलत नाही तोपर्यंत काला होत नाही महाराज. काला इतक्या वर नाही आणि काला इतका सहज खाण्याजोगी गोष्ट नाही. आणि काला अवघड बी नाही, फक्त रीत कळाली पाहिजे. बाकी काय कळालं पाहिजे? रीत कळाली की सगळं सोपं आहे, रीत नाही कळाली की सगळंच अवघड आहे. हा, साधू संतांनी गुरुजनांनी आपल्याला फक्त रीतच दाखवून दिली. काय दाखवून दिली? त्या आता ही वाट आहे, ह्या वाट्याने जर सहज चालत गेला तर सुख लागेल थोडं काय ना. आणि तुम्ही ह्या ढेकळातून चाला बरं, वाटत हे कोणी चालायचंच आहे ना. मग आता शितून सुख लागेल का तिथून सुख लागेल? स्वल्प वाटे जाऊ, ह्याला काय म्हणले साधू संतांनी? हा, स्वल्प वाटेचा अंगीकार केला म्हणजेच नामाचा मार्ग. कुठला? केला राज्यभार मोडून या वाटा सूक्ष्म दुस्तर. काला सोप्या वाटेनच मिळतो, काल्याला वाट अवघड. फक्त वाटेने काय चालायची? चवी चवी घेऊ घास. कसा घास घ्यायचा? सुंदर स्वयंपाक केलाय सुगरणीने. कसा? स्वयंपाक करण्याने सुगरणीने सुंदर स्वयंपाक केलाय. 12 वाट्यात 12 पदार्थ वाढली, पण खाणार माझ्यासारखं होतं. त्याने नुसतं वाट्याकडे बघितलं. कोणाकडे? कोणच्या आधी खावा हीच कळा ना. याला काय म्हणायचं? अज्ञान. याला काय? तसं जीव आपला अज्ञानाचे महाराज, याला वाटचाल माहिती नसते. पण ज्यावेळेस तो नामाच्या मार्गानं राज्यभारावरती आरूढ होतो महाराज, एक डिरिंग लागते बरं का ह्याला. देवाला शरण कुणी बी जाईल, नीट ऐका आता. देवाला शरण कुणी बी जाईल, पण गुरुला शरण जायला जीवाचं धाडस लागतं. कोणाला? गुरुला शरण जायला जीवाचं धाडस लागतं. देवाला कुणीही शरण जातो महाराज. देवाच्या देवळात चोर बी जातोय, नीट ऐका. देवाच्या देवळात पंढरपूरला आपण सगळे जातोय ना. पंढरीचा विठ्ठल चोराला कधी बांधला का? तिथं आत गेल्यावर डाकूला कधी बांधला का? बरं, भक्ताला तरी काय बोलला का? दोघाला काय नाही, पण दोघाच्या कर्मामध्ये त्यांनी हिशोब लावून ठेवला प्रत्येकाचा. चोराचा बी चोराच्या शिक्षेप्रमाणे त्याला कर्म भोगावंच लागणार आहे, आणि भक्ताला त्याच्या भक्तीप्रमाणे आनंद मिळणारच आहे. दोघही देवाकडे जातात, पण गुरुला शरण जायला चोर गुरुला शक्यतो शरण जाणार. गुरुकडे जायला महाराज चालू कारण उघडे परब्रह्म. कोण? उघडे परब्रह्म सद्गुरूची मूर्ती. महाराज ही मूर्ती काय करते? आपल्यातला भाग चालत चालत काढून टाकते. आपल्यातला अवगुणी भाग बर का? कसला? आपल्याला चांगलं बनवायचं काम देव नाही करत, गुरु करतो. गुरु कारण देव बोलतच नाही ना. कोणा बरं बोलतो सांगा ना? देवाला आपल्याला देवाबरोबर बोलावं लागतं. देवाबरोबर कोणाबरोबर बोलावं लागतं? मग तुमचा नवस देव बोलून पुरा करतो का तुम्ही देवाला बोलता? देवाला कोण बोलता आधी? आहे का नाही? साधी गोष्ट आहे का नाही? देवाला आधी आपण बोलतो, देवा तू माझं एवढं एवढं काम कर. जसा देव असेल तशी त्याची जत्रा. ज्या देवाला नवस केलाय तसा, बरोबर आहे. मसोबा असेल त्या मसोबाच्या पद्धतीच्या खाज्यासहित त्याची जत्रा. पण आपण देवाला बोललो, देव तो मसोबा म्हणला का मी तुझं पूर्ण काम करेन, बोलला का तू? पुन्हा आपलंच मन ठरवतो, मी मसोबाला नवस केलाय, आपलं काम पूर्ण होणार. कसं घडतं हे? असंच घडतं महाराज. तद्वत सद्गुरूला शरण हा जीव गेल्यानंतर सद्गुरू त्याला वळणावरती बघा बरं का, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावरती चुकलेली गोष्ट त्याला लगेच दाखवून देतात. भाऊ असं नाही असं चालायचं, असं नाही असं चालायचं, असं नाही. महाराज वाटक्रमण करत 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 एक दिवस असं होतो की तो सुद्धा आपण सारिक, कारण सद्गुरूचं तत्वच आहे, आपण सारिके करी ती तात्काळ. म्हणजे काय असं लगेच नाही, पण एक दिवस गुरु आणि शिष्य एका पदावरती येऊन आरूढ होतात. तसं देव आपला दोष काढतो का? देव कर्माप्रमाणे शिक्षा देतो. काय देतो? हा, देव कर्माप्रमाणे शिक्षा देतो, पण गुरु शिक्षा नाही देत. गुरु आपल्यातले दोष काढत चालतात. चलत चलत भाऊ असं नाही, भाऊ असं नाही, असं करत करत एक दिवस ते आपल्या पदावरती बसवतात. या बरं म्हणून महाराज उघडे परब्रह्म सद्गुरूची मूर्ती. त्याच्यासाठी मी बोलून गेलो की देवाकडे शरण जायला कोणीही जाईल, पण सद्गुरूकडे शरण जायला जीवाच्या अंगात ताकद लागते. त्याचा एक पुरुषार्थ आहे. हा कुणाचा? त्या जीवाचा पुरुषार्थ आहे की तो सद्गुरूला शरण जातो, आणि तो खरं
सदशिष्य होतो आणि तोच खरं देवापर्यंत जातो. बाकीचे मग हे भावाची ये पुरी वाहावशी. हिथंच येतं आपण गटांगळ्यात, आपण गटांगळ्यातच. हो, हा काला महाराज दुसरा काला सांगितला याच्याच रूपाने हरिनामाचा खिचडी काला प्रेमे मोहिला साधनी. आणि तिसरा काला सांगितला नामाच्या योगानं आणि सद्गुरूच्या कृपेनं. बघा बरं का, नामाच्या योगानं आणि सद्गुरूच्या कृपेनं जो तिसरा काला होतो त्या नाम जीव शिव ऐक्य काला. कसला? जीव कोण आणि शिव कोण या दोघांचा संभ्रम मिटले तया नाम काला. जीव कोण आहे? बारीक हिशोब केला. जीव कोण आहे? जीव कोण आहे? जीव कोण आहे म्हणा की मी. जीव नाही का आपल्याजवळ? ज्याने मीपणा धारण केलाय तया नाम जीव. जीवाने काय धारण केलाय? मीपणा धारण केलाय. आणि शिव कोण? ज्यानं मीपणा सोडलाय तो. महाराज एक हरी. जीव सुद्धा हरीच आहे आणि शिव सुद्धा. बघा जरा, एक हरी जीव शिव सम. अधिकार कसा आहे दोघांचा? फक्त एकाने घेतलाय कल्पना. कोणी? एकाने घेतली कल्पना आणि एकाने त्यागली कल्पना. बस. जीवाने घेतली कल्पना, कल्पना अविद्या, तिने झाला जीव. ह्या दोघांची संग केल्यामुळे जीव झाला. पण असताना कोण होता? शिवच होता. हा, मग आता मला सांगा, शिव व्हायला काय वेळ लागेल? आता वेळ काय लागेल? होय पाकवाजी, किती वेळ लागेल आपल्याला शिव व्हायला? फक्त दोन गोष्टी टाळायच्या. कोण? कल्पना आणि अविद्या गेली की शिव. महाराज ही जवळ आहे आणि ह्याचा जो काला करून देत असतात त्याला सद्गुरू म्हणतात. आता हा काल्याचा प्रसंग. चला आता आपण संपला. आता आपल्याला मूळ विषयाकडे यायचं. आता हे काल्याचं कीर्तन आहे. आता कारण इथं बंद नाही. आता आपण बाकीचं नाही पाहिजे. आपण कसल्या हिशोबात चालायचं आपल्याला? सद्गुरू आपल्याला एका विशिष्ट मार्गाने. कारण आज आपण उभे आहोत काला करण्यासाठी किंवा काल्याचा प्रसाद सेवन करण्यासाठी. आणि या प्रसादाचा अधिकारी कोणी तर काय करावं? चरित्र ते उच्चारावे. तुकोबा एक कल्पना मांडतायत. स्वतःचा अनुभव प्रतिपादित केलेला आहे. ज्यावेळेस बाबाजी सारखा महात्मा ओतूर या ठिकाणी भेटतो, नामाचं चिंतन करत करत गोविंद गोविंद मना लागली या छंद. त्या छंदानं एक दिवसाची अवस्था त्याच्या जीवाची झाली. मग गोविंद ते काया भेद नाही देवात या स्थितीवरती तुकोबाराय पोच झाले महाराज. पण त्याच्यासाठी छंद लागला. कुठला? लागला नामाचा छंद. कशाचा? एकदा का सद्गुरु जीवनामध्ये प्राप्त झाला की त्या सद्गुरूच्या वचनावरती विश्वास ठेवून वाट म्हणजे
कालाचं भजन केलं तर जीवनामध्ये काला मिळून गेला. काला म्हणजे काय? देव आत बसणे. आत कुणाला बसवणे? ज्याच्या आतमध्ये देव बसला की त्याच्या कालाचा टाइमच नाही. काला झाला आणि सतत काला त्याला. आपला काला ह्या 12 महिन्याची त्या 12 महिन्याला का मध्ये असतो. तिथं वर्षालाच काला काढायचा. आता आज जर संपला तर पुन्हा पुढल्या वर्षी ह्याच वेळेला. पण भक्ताला काला नित्य काला, त्याला नित्य काला, कारण त्याच्या आतमध्येच काला करणारा बसला. ज्यावेळेस सीतामाईने सांगितलंय नवरत्नाचा हार गळ्यात घातला, कुणाच्या? भगवान हनुमानजीच्या गळ्यामध्ये घातला. सीतामाईला वाटलं सर्वात मौलाचं रत्न मी हनुमानजीला दिलं. हनुमान तर तिकडे उड्या हानी. ते काय आपला कार्यकर्ता होता व इथला बँजो पार्टीतला. आपला कार्यकर्ता एखादा 5-25 बंडल फेकला उडे हाणतो. महिनाभर तर मंत्र्याची गाठ घेत नाही तेवढं उडस करू. कशातलं होतं का हनुमानजी? हनुमानजी त्यातले होते. नवरत्नाचा हार, पृथ्वीचं एक पृथ्वी दान केल्यानंतर एकच मणी मिळेल एवढ्या किमतीचा तो हार हनुमानजीने घेतला. गळ्यात नाही घातला. हनुमानजीने घेतला, फक्त गळ्यात घातला. टणकन उडी मारली, झाडावर जाऊन बसली. झाडावर जाऊन बसले. प्रत्येक मणी असा तोडायचे, दाताने चावायचे. असं 2 भाग झाले. आपल्या खिशात टाकला असता आपण, फोडून बाजूला टाकून द्यायची. सीतामाईला वाटलं त्यात काय माकडाला कळणार नवरत्नाची किंमत, नवरत्नाच्या हाराची किंमत याला काय कळणार? माकड ते माकडच. शेजारी बोल, ए मारुती, अरे तुला मी काय दिलं तू काय करतो? काय नाही माते, मी माझ्या रामाला ह्या मण्यामध्ये शोधतोय. कुणाला? माझा मालक राम, त्याला मी ह्या मण्यामध्ये शोधतोय. आता बाईची बुद्धी भक्ताला बाईला भक्त कळलं असं नाही सांगता येत. आता तिथं जगाची मालकीण होती, तिला भक्त कळाला नाही तर आपल्यासारख्या किल्दारे आम्ही खसखस, आमच्यासारखे महाराज आले काय आणि मातीत बसले काय, काय गेले ते नाही किंमत कोणाचीच, कोणाला नाही कळत. वेड्या, अरे ज्याच्यात तू मनी पाहतो, मन्यात राम पाहतो, अरे ते जड आहे म्हणले. ती वस्तू कशी? धन होतं, पण कसं होतं ते? जड होतं ना. म्हणजे जडात कुठं राम दिसेल का येड्या? तू चालता बोलताय, तुझ्या तर हृदयात राम आहे का? तो म्हणले मन्यात पाहतोस. मग काय केलं हो तिथं? म्हणले चॅलेंज कोणाला? तिथंच महाराज नख लावले. कशाला? आणि दर्शन महाराज दोघा नाही, नुसता रामच नाही, राम पंचायत स्वतः हनुमानजी बी त्यात होते. कुठं बसले होते? हात जोडून. नवरत्नाचा हार तुला जानकी न घातला, फोडून या मोती पाहिला राम कोटी असला, फाडून आपली छाती याने दाविले प्रभू भगवान, एक मुखाने बोला जय जय हनुमान. दादा कोण केला? हनुमानजी कळाली. दादा कोण केली गाणं लिहिलेलं? ही तुम्ही जुने मंडळीने बघितलं असेल ना, का नाही? नाही तर आता आणि एकदा बघा. काय ते गेले काय पळून? अजून त्याने आजरामर करून ठेवलंय. ते त्याला कळाले हनुमानजीची भक्ती काय. अजून आपल्याला कळालं का? अजून आपल्याला कळालं की देव आपल्या हृदयात आहे. मान्यता किती जणांची याच्यावरती? कोणाला वाटतं देव आपल्या हृदयात आहे? तुम्ही एक अजून इकडं गवळीबाई, तुझं काय मत आहे ना? दाखवलाय तुला म्हणून आहे म्हणतोय. आधी कधी म्हणला का? विश्वास किती आपला विश्वास. ही गुरु, म्हणून मी त्यासाठी सांगून मागायला गेलो की गुरु भक्तीशिवाय देव कोण आणि मी कोण या प्रश्नाचा उलगडा होत नाही. मी कोण आणि देव कोण हे ज्या दिवशी कळेल त्या दिवशी आपला काला झाला. आणि मग हेच होतं महाराज. बाबाजीवरती ज्यावेळेस कृपा झाली चैतन्य स्वामीची, बाबाजींची कृपा झाली तुकोबारायावरती,
आणि चिंतन करू लागले. रोज चिंतन करत 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 एक दिवस तुकोबरायांच्या अंतःकरणामध्ये अशी जाणीव होत गेली महाराज. जाणीव व्हावी. काय व्हावी? जाणीव व्हावी. जाणीव झाल्याशिवाय नाही चालत महाराज. जाणीव झाली की माझी प्रपंचातली जी आसक्ती आहे बरं का, आणि खरं हेच होत असतं. हेच होत असतं. माझी जी प्रपंचातली आसक्ती, मला प्रपंच करावा असा वाटत, हे निघून जात असतं बरं का. कशानं? चिंतनानं. कारण हे चिंतन आकर्षित करतं. काय करतं? त्याला हरण करतं चित्ताचं. आणि चित्ताचं हरण होत नाही तोपर्यंत महाराज भक्तीला सुरुवातच होत नाही. सगळेजण बरेच गडी म्हणतात प्रपंच करून परमार्थ करावा. नुसता परमार्थ करून तरी भागत का महाराज? एका मेहण्यात 2 तलवारी राहतील का? ठेवून दाखवा. नाही तुमची कबर कापली तर मला येऊन भेटा. झाले? माझं मत नाही. तुकोबाराने विचारा जरा. तुकोबाराय म्हणतात प्रपंच परमार्थ संपादीनं दोन्ही. असं जर कोणी म्हणत असेल की मी प्रपंच आणि परमार्थ दोन्ही साध्य करणार, चालत नाही. एकीकडून लक्षच कमी करा. कारण एकही निदान न घडे त्याशी. तुकोबारायांचं मत आहे. प्रपंच करून परमार्थ आणि परमार्थ करून प्रपंच. हा प्रपंच मानायचा आहे. काय करायचं आहे? वाटचाल करायची. कारण ते हाच कर्म आहे. म्हणजे लगेच सोडायचा असा विषय नाही. फक्त त्याला चित्तात गोहायचा नाही. काय करायचं नाही? चित्तात गोहायचे कुणाला? देवाला. चित्तात गोहायचे नामस्मरण. आणि प्रपंच फक्त चालत चालत. कसा? मला सांगा आता ही ऊसाचं तुम्ही दार धरता. इथे ऊसाचं दार मोडल्यानंतर तुम्हाला काय काम आहे बरं? तरी 15 मिनिटात भिजायला जाते का नाही? मग त्या 15 मिनिटात काय काम करणार? लावायची भांडणं गावात. फोन करायचा त्याला करायचा ह्याला करायचा. त्या दोघांची तिकडे झोपून द्यायची ना आपण हसत राहायचं. त्या दुसरे का उपदेव पाहिजे ना. हा काय उपदेव? पण तेवढ्या वेळामध्ये महाराज तुकोबाराय एवढे यशाच्या शिखरावरती परमार्थाच्या क्षेत्रावरती कळस या स्थानावरती स्थानापन्न झाले. पण त्याच्यासाठी त्यांना कधी विचारा तुकोबाराय तुम्ही भजन नेमकं किती वेळ केलं किंवा तुम्ही भजनातला किती वेळ वाया घालवला एवढं फक्त विचारा त्यांना कधी. असं शिंक जांभळी खोकला भजनातला वेळ किती वाया गेला? फक्त शिंक आली तर बंद, जांभळी आली तर बंद आणि खोकला आला तर बंद. नाही तर भजन सारखं आपल्याला शिकाय येणार, जांभळ्या येणार. कारण जांभळ्या देऊ देऊ कटाळलेली मंडळीत आपण. जांभळ्यांनीच आपल्याला जांभळ्याच आपल्याकडून वैतागून गेल्या. म्हणजे ह्याच्या तोंडात सारखे तोंड वाशीत तो राहायचं इथे. काय केलं आपण? काय करतो आपण? भक्ती जवळ तुकोबाने जे मला साधू संतांचं अनुकरण केलं की आपल्याला तुझं सोपं आहे. मी मगाच सांगितलं सोल्प वाटे. वाट सोपी आहे. फक्त त्याच्या वाटचाल त्यांच्याप्रमाणे करता आली तर बघा. संत मार्गी चालते संत मार्गी चालत. त्या मार्गावरती फक्त आपल्याला वाटतं. कारण तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप लागून पाप पुण्याचा मार्गाने. दुसरे एक प्रमाणे तुका म्हणे मद धाडिले निरोपा. मार्ग हा सोपा सुखरूप मार्गाने आपल्याला त्यांनी वाटचाल घेऊन चालवलं. चाला फक्त तुकोबाराय चालत राहिले. कुणाच्या विश्वास ठेवला बाबाजीवरती. चालत राहिले. चालता एक दिवस अशी स्थिर अंतकरण झालं. आणि अंतकरण स्थिर झाल्यानंतर ज्या अंतकरणामधल्या वृत्ती होत्या त्या वृत्ती अशा आनंदित होऊ लागल्या. आणि एक एक गोष्ट महाराज तुकोबारायच्या अंतकरणातली काम असेल, क्रोध असेल, मद असेल, अहंकार असेल त्याची गोष्ट जाऊ लागली. कारण काम क्रोधे केले घर रीते. तुका म्हणे देह भरिला विठ्ठले. पण त्याच्यासाठी काय केलं? ही अवस्था निर्माण झाली. आणि यातून जे निर्माण झालं ते पहिलं अभंगाचं चरण. कृष्ण गोकुळी जन्माला कृष्ण गोकुळी जन्माला कृष्ण गोकुळी जन्माला कृष्ण गोकुळी
अनुभव तुकोबारांना आला. म्हणले मला असं काय माझ्या अंतकरणामध्ये होत आहे, माझं अंतकरण असं उतू आले. काय झाले? असं प्रेमानं भरून आले महाराज, भरून. अंतकरण भरून यावं लागतं. काय करावं? रीत्या अंतकरणात नाही चालत महाराज. अंतकरण असं भरावं. कशानं? त्या नामस्मरणानं इतकं त्यात भरावं, इतकं भरावं, ते असं उतू आलं पाहिजे. आणि ते अंतकरण उतू आल्यानंतर महाराज तुकोबारानं काव्य सुचलं, त्यात हे पहिलं चरण आहे. म्हणजे तू कृष्ण जन्मला, पण कुठं? गोकुळामध्ये. बरं मला सांगा आता, आपण थोडस दोन्ही भाग पाच चालू. कृष्ण खरा गोकुळात जन्मला का मथुरेत? आता आपल्याला दोन्ही भाग पाहिजे. चला आता आपल्याला आपल्या हिशोबाने दोन्ही भाग पार पाडायचे. काल्याचं कीर्तन आहे आपल्याला, आहे का नाही? खरा कृष्ण कुठं जन्मला? मथुरेत. आणि तुकोबाराय म्हणतात तर गोकुळात. आणि भागवत कथेत कृष्ण जन्माला कुठं? मथुरेत. मग आता नेमकं खरं कोणाचं? खरं कोणाचं? आता तुकोबारायांचं खरं धरायचं का भागवत कथेचं खरं धरायचं? कोणतं खरं? गंमत आहे महाराज. यात अशा संतांच्या ह्या गोष्टी अशा सहज असं जितक्या वरवर अर्थाने लागत नाहीत. त्या तुकोबारायांचं मत बरोबर आहे आणि शास्त्राचं मत बरोबर आहे की कृष्ण मथुरेतच जन्माला. पण मथुरा बी एक अवस्था आहे आणि गोकुळ एक अवस्था आहे. बघा आता थोडीच असं कॉम्बिनेशन आहे का? मथुरा म्हणजे कोण? महाराज चिंतनापूर्वी जेणे कोणी भगवंताचं चिंतन कधी ऐकलं नाही, मनन केलं नाही, पण अचानक श्रद्धा उत्पन्न होणे. काय उत्पन्न होते? श्रद्धा. श्रद्धा नाम देवकी. कोण? आपल्या साईबाबांचे घोषवाक्य बघा काय? श्रद्धावर. कारण श्रद्धेशिवाय भक्ती फलद्रूप होत नाही. श्रद्धा असल्याशिवाय कसं काय चाललो? देवच न मानणारी मंडळी तर त्यांना म्हणावं चला कालाच कीर्तनाला. कशी येतील ते? येतील का? म्हणतील तुम्ही पुढे हो, आम्ही आलो. गेले निघून. ते येणार म्हणजे श्रद्धा उत्पन्न कुठं झाली? अंतकरणामध्ये श्रद्धा उत्पन्न कुठं झाली? अगोदर झाली. तेव्हा मग देव कळायला लागला. उत्पन्न झाली महाराज देवकी. आणि दुसरा तिचा मालक वसुदेव. या दोघा वसुदेव म्हणजे कोण? विश्वास पाहिजे. श्रद्धा आणि विश्वास असल्याशिवाय देवाकडे वाटत. महाराज बरेचसे मंडळी आहेत, बरेचसे मंडळी आहेत देव नाही म्हणणारे. का नाही भेटले आपल्याला कोणी? तुम्हाला इकडं भेटत नाही देव नाही म्हणणारी मंडळी? भरपूर भेटतात. गावची आपल्या लोकसंख्या एवढी आहे का? 5,000 शिकले नसेल राव. हा गावच की, पण गावाचीच विचारली मी. मग तर आमची 4-5 गावं खपत आहे तिथे. होय 2-4 आमच्यासारख्या. आमची किती 1200-1300 लोकसंख्या आमच्या गावची. म्हणजे 5-6 गावं तर नक्की लागते ना आपल्या इकडे याला. मग एवढ्यांमध्ये देव फक्त एवढ्यांनाच गरज आहे का देवाची? साधा विषय का नाही का? विश्वास किती जणांना आहे? मला हे बोलायचंय. विश्वास किती जणांना आहे? श्रद्धा किती जणांना आहे? आणि श्रद्धा आणि विश्वास यांच्याच पोटी देव जन्माला येत असतो, कुठं नाही येत. स्वामीवरी सत्ता. विश्वास आणि श्रद्धा असल्याशिवाय देवाचा जन्म होऊ शकत नाही. मथुरेमध्ये हेच दोन आले. कोण? श्रद्धा आणि विश्वास. ही आज बरं का मथुरेत. मथुरा ही फक्त मथुरेच आता गोकुळ होईल, पण काही मिनिटांनी होईल. सांगतो गोकुळ कसं होतं ते. मथुरेमध्ये श्रद्धा आणि विश्वास यांच्या पोटी कृष्णाचा अवतार झाला. कृष्ण जन्माला आला. पण येण्या अगोदर कृष्ण या मथुरेत येण्या अगोदर किती जण मिली देवकीची मुलं? 6 मुलं. श्रद्धेची किती मुलं मिली? देवकीची मुलं किती मिली? 6. कारण 6 मेल्याशिवाय 7वा येत नाही. नीट आहे का? आता 7वा म्हणजे कोण? ज्ञान. कोण? ज्ञान.
म्हणजेच बलराम. पण त्याच्यासाठी किती गेले आधी? काम, क्रोध, मद, मत्सर, दंभ आणि अहंकार हे 6 जण गेले तेव्हा खरं ज्ञान प्राप्त होतं. आणि ते ज्ञान बोध रूपाने फलरूप होतं. त्यावेळेस बोध रूपी कृष्ण या अंतकरणामध्ये जन्माला येतो आणि तो आलेला दिसतो गोकुळात आल्यावर. दिसतो कधी? गोकुळात आल्यावर. कारण गोकुळ कधी होतं महाराज? ज्या वेळेस महाराज त्या साधकाचा विश्वास सद्गुरु नामावरती बसतो आणि त्याची वाटचाल सुरू होते. वाटचाल सुरू झाल्यानंतर त्याच्या अंतकरणामधले दोष निघून जातात. कुठले? जे मग मी सांगितले दुष्टा, जे दुष्ट असतात आतमध्ये बसतील ते एक 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 निघून जाऊ लागतात. निघून गेल्यानंतर त्याला बोध प्राप्त होतो. विश्वाची माझे घर. बोध ह्या विश्वाची माझे आयशी मती जयाची स्थिर किंबहुना चराचर. हा बोध त्याच्या अंतकरणामध्ये प्राप्त होतो. तया नाम कृष्ण. हा झाला आध्यात्मिक अर्थ. आणि महाराज हात गोकुळामध्ये प्रगट झाल्यानंतर जी भक्ताला सदलक्षणं दिसू लागतात. कंठी प्रेम दाटे नैनी नीर लोटे. कंठी प्रेम दाटे नैनी नीर लोटे. हृदयी प्रगटे राम रूप. कंठी प्रेम बोधरूपी कृष्ण महाराज. गोकुळ कधी सुरुवात झाली? मथुरा संपली. आता कुठं आलो? पण गोकुळामध्ये आलो. गोकुळामध्ये ही स्थिती सांगतात तो कोबरा की महाराज कंठी प्रेम दाटे नयनी नीर लोटे. हृदयी प्रगटे राम रूप. तो राम ज्ञान या अंतकरणामध्ये प्रविष्ट होतं. आणि बोध महाराज या विश्वामध्ये माझ्याशिवाय दुसरं कोणीच नाही. देव आणि भक्त याच्याशिवाय या विश्वामध्ये कोणीच नाही. या अधिकारावरती प्राप्त होतं. आणि तिथून खऱ्या गोकुळाची सुरुवात महाराज. आता या गोकुळामध्ये कोण कोण राहतात? गोकुळाचे राजा कोण आहेत? ते झालं ते ह्याच्यातून आलं. हा आपल्याला काळाच्या हिशोबाने चालायचं. नंद राजा या गोकुळाचा राजा आहे. कुठला? मथुरेचा राजा कोण होता? कंस मामा. गोकुळाचा राजा कोण? नंद बाबा. या नंद बाबाची पत्नी यशोदा. बरोबर. म्हणजे भक्ती. भक्ती कधी सुरुवात झाली? आधी श्रद्धा बसली मथुरेत, भक्ती सुरू झाली गोकुळात. बरोबर का फरक? भक्ती कधी सुरू झाली? गोकुळात सुरू झाली भक्ती. भक्ती मथुरेत नाही. मथुरेत श्रद्धा होती. भक्ती गोकुळात सुरू झाली. यशोदा. महाराज काय त्या यशोदेचं भाग्य असेल राम जाणे. बघा बरं का कुठाली कुठं कसा हिशोब लागला. आता सांगतो 1 मिनिटात. चला बघा आपण. दिवसा मागून दिवस महाराज एक तर नंद बाबांनी यशोदाबाईला मुलं बाळ नव्हते. आणि नवस सायास करून 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 वयाच्या उतार वयाला, वयाच्या किती उतार वयाला महाराज यशोदाबाई आई होणार होती. आता ह्या बाबाचं कवटाल पण कोणालाच कळलं नाही. कुठं झाला ह्यो इकडं इकडं आला कसा. बघा हे भक्ताचं काय असतं, कसं गणित असतं. एक दिवशी यशोदाबाईला वाटलं, तिला जाणीव झाली की आपल्या गोकुळ नगरीमध्ये बोबड्या नावाचा एक भक्त आहे. बोबड्या नावाचा एक भक्त आहे आणि त्याला भूत भविष्य कळतं. काय असं बरं का, काय असतं तू देवानी काय. आता मी बघा तुम्ही ट्राय करून बघा. कुणी आंधळे असे पांगळे कुणी काय असतील ना तर त्यांना भूत भविष्य राईट कळतो. ते एक विशेष ज्ञान असतं त्यांना. ती भगवंताने दिलेली कला असते. ह्या बोबड्याला बी भूत भविष्य कळायचं. काय व्हायचं? भूत भविष्य कळायचं. आणि यशोदाबाईला वाटलं आता उतार व्हायला एक तर आपण
आई होणार आहे. आणि होता होता जर पोरगीच झाली तर अनेक पंचायतीचा वाटा, पोरगा झाला तर माझा वंश तरी वाढेल. म्हणून पोरांना बोलवाय पाठवलं बोबड्याला. बघा बरं का, भक्त भक्त बोबड्याला बोलवाय पाठवलं. बोबड्या आला. बोबड्याच्या अशा पाठवून यशोदामाईनं हात फिरवला, जवळ असा पलंगावरती बसवला, त्याला टचून लोणी खायला दिला. आता काय राजी मालकी नव्हती ती. नंतर राजाची पत्नी ती काय बारीक आहे का, आपल्यासारखं घ्या चमच्यावर तू पण हो खुश, असं नव्हतं तिथं. असं पार त्या घशातून दिसेल इतकं बोबड्याला खाया घातलं. काय नुसतं लोणी. बोबड्याने टचून हाणलं, मला आज हाय गय करायची नाही खाण्याबाबतीत. आणि मग पाठीवर हात फिरवला. बोबड्या भागलं का रे तुझं? तसंच असतं बरं का महाराज. आशीर्वाद घ्यायचा असेल तर आधी त्याला प्रसन्न करावं लागतं. काय करावं लागतं? प्रसन्नच करून घ्यावं लागतं. आणि महाराज झालं त्याला बोबड्याला. आता बोबड्याने खाल्ल्यावर पाठवून अनेक भागलं कुठं म्हणून बोबड्याच्या काहीतरी मनात शंका. म्हणला बहुतेक आपल्याला काहीतरी डाव येण्याची दाट शक्यता दिसते. ज्या अर्थी एवढं, कारण कधी न हो एवढं प्रेम जर होतो आलं तर ते समजायचं काहीतरी आपल्या मागं गोंधळ. बोबड्याने इकडे तिकडे पाहिलं. म्हणला बोला ना साहेब का. म्हणलं तुला भूत भविष्य कळतं असं म्हणतात. म्हणतात म्हणजे काय म्हणले यशोदा, म्हणजे पक्का विश्वासाने बोलली नाही ती, म्हणतात. म्हणलं लोक म्हणतात, मला बी नाही माहिती म्हणलं कोणाचं खरं झालं खोटं झालं, पण म्हणतात लोक, पण मी सांगतो म्हणलं आपला असा अंदाजे. मग सांग बरं म्हणली. बघा बरं का, देवाची आई, देवाची आई कोणाची? देवाची आई. तिची सुद्धा बघा कसा विश्वास किती डळमळीत असू शकतो. झालं. सांग रे म्हणली, मला मुलगा होईल का मुलगी? कोणी? यशोदामाईनं बोबड्याला विचारलं. बोबड्या म्हणला मला असं नाही सांगता येत. विचित्र होतं तिने. म्हणलं मला असं नाही, मला असं नाही, मला म्हणलं असं नीटूब्यात लांब जाऊ दे की मला आधी तुम्हाला बघावं लागेल म्हणलं नीट. म्हणलं मला काय असं तिरप बसून कसं सांगता येईल म्हणलं, का माझ्याकडे काय पंचांग आहे का काय, फक्त मी माणूस बघून सांगतो म्हणलं असं. बोबड्याने असं यशोदामाई पुढं पाहिलं, असं झालं. बोबड्याने पाहिलं, आता तर काय त्याची नजर असेल त्याचं. पाहिलं त्याने दरवाजाकडे पाहिलं, दरवाजा नीटूब्यात आहे का म्हणलं आपल्या आरसाटात पाहिजे म्हणलं, नाही तर आपल्याला रट्ट खायची बारी आहे. हाय लय विचित्र तू. त्यानं असं यशोदामाईकडे पाहिलं आणि त्याला कळालं की हिथं काहीतरी घोटाळा होणार आहे. आणि जर आपण खरं भविष्य सांगलं तर खऱ्याला मार नक्कीच बसतो. आपल्या इकडे रट्टे खातात ते खरे बोलणारे खातात का खोटं बोलणारे? होय गडी. कारण पिल्यानंतर गडी खरं बोलतो आणि तो खरं बोलतो म्हणून त्यालाच मार खावा लागतो. तसंच झालं महाराज. यशोदामाईनं पाहिलं ती मानला, हिला तो घोटाळा म्हणलं, हिला जर आपण पोरगी होणार म्हणून सांगितलं तर ही नक्की आपल्याला बदलल्याशिवाय राहणार. आपला आधी निटोबा पळायचा बघायचा. त्याने इकडं असं पाहिलं आणि इकडे इकडे पाहिलं. यशोदा मैया, मैया तुला ना मुलगीच होणार आहे, जे पळालं का नाही. खरं सांगितलं त्याने. पळालं महाराज, ते गेलं निघून. यशोदा मैया त्या येड्याला कुठं कळत असतं काय तेव्हा. बघा बरं का, विश्वास फिरला तरी सुद्धा म्हणजे येड्याला कुठं कळत असतं का. दिलं तिने सोडून. महाराज 9 महिने पूर्ण झाले आणि झाल्यानंतर बघा ह्या बाबाची लीला. आधीच बाबाला त्याचं सांगून ठेवलं, कुणाला? वसुदेवाला सांगून ठेवलं, ज्यावेळेस मी जन्माला येईल त्यावेळेस मला कुठं घेऊन जा. नंदाच्या, बरोबर आहे की, नंदाच्या घराला मजने ही गोकुळाला, मजने ही गोकुळाला. इंटिमेशन बाबांना देऊन टाळू. बाबा म्हणले आला का तू म्हणतो ही गोष्ट काय खरी, आमच्या काय बघितलं का म्हणले, ही केवढा साखर दंड. अहो फक्त म्हणले तुम्ही मला उचला
उचलीला कमला पाती बंधने पायाची गळाती बंधने पायाची गळाती उचलीला कमला पाती आपण उचलायलाच गाळे आपण उचलायला गाळे महाराज उचलल्यानंतर उचलीला कमळा बंधने पायची घालणार आहेत महाराज पण आपण उचलायला तयार आहे का बोला अजून आपण देव उचलला का देवाची शपथ घेतली माळाला हात लावून गड्यांनी बऱ्याच माळा शपथ घालायलाच घेतल्या कारण खरा विश्वास तिच्यावरच राहिला आता बाकीचं काही विश्वासाचं राहिलं माळ शपथ खरं सांगतो पुढल्याला वाटतायला माळकरी दिसते बरे देव उचलला का होय देव उचलीला कमळापती अरे कमळापती तो उचला ना तो उचलला की बंधन घालणार आहे पण वसुदेवाचा सुद्धा विश्वास बसणार पण त्याने म्हणजे प्रयोग तो करू आता ह्यो बारकात झालाय उचलला उचलल्याबरोबर महाराज साखळदंड पडले काय गंमत आहे विश्वास होता ना गळून पडले वाटचाल सुरू केली बाहेर पाऊस येतोय ही पहारीकरी होती ती उभाट्यात घोरायला लागली अशी डोळे उघडे पोलिसांची झोप तशीच असते टकाटीला टिकून जवळून चोर आला बी चोरी करून गेला बी असंच असतं बरं झोपीची अवस्था ही डोळे उघडे ठेवून झोपणारे गडीत नाही तसे देवाला उचलल्याबरोबर सगळे ते तटस्थ झाले नुसते बघतच राहिले त्यांना वसुदेव निघून गेलेला तपास नाही वसुदेवाने वाटचाल सुरू केली यमुना मैया जवळ आली यमुना मैयाला वाटलं बघा बरं का बघा भक्त आहे यमुना मैया भक्त आहे देवाची काय भक्त आहे देवाची तिला वाटलं देव या मृत्यू लोकात आल्याबरोबर पहिलं दर्शन मला होणार आहे कुणाला यमुना मैयाला काय वाटलं पहिलं दर्शन मला होणार आहे पाणी वाढायला लागले की मनानेच फुगायला लागली हा मनानेच फुगायला लागली फुकता फुकता आता वसुदेवाच्या गळ्याला आली कुठं आली वसुदेवाची पाय तरंगायला लागली खाली पायच राहिनात ना आता एवढा पूर म्हणल्यावर मग आता देवाला कळालं पहिल्या जन्माला आल्याला जर बाप वाहून लावला तर मला लई चांगला म्हणतील काय गोकुळात तरी जन्माला आल्याबरोबर जर बाप वाहून गेला तर माझा पुढं नावलौकिक होईल का त्यांनी आयडिया केली म्हणले ही आता कोण आहे यमुना आहे बरं हिला आत्ताच्या आत्ता जर आपण दर्शन दिलं तर लय कठीण जाईल पुढं आपल्याला दिवस काढायला अय गडी बरं का भैया ध्यानात ठेव यमुना म्हणजे नदी ही समुद्राची कोण आहे पत्नी आणि समुद्र भगवंताचा सासरा म्हणले ही असताना नात्याने आपली सासू कोण आणि हिला जर कारण पहिल्या काळामध्ये सासू शक्यतो जावायचा तोंड बघत नव्हती पहिला काळ सांगतोय नाही तर तुम्ही आणि गोळ घालाल आणि मग आता लगेच सासू म्हणे आम्ही लग्न कसे जमवायचे मग तो पहिलाच काळ होता काळ कसा होता पहिलाच होता तो चांगला बी काळ होता तसा चांगला आई वडिलांतरी विश्वास ठेवून कसं काम चालत होतं कशी मुलांचा आणि मुलींचा कुणावरती विश्वास होता आई वडिलांवरती विश्वास होता आज किती टिकला आईला माहिती नाही गेलेली बापाला माहिती नाही फोन आल्यावर माहिती झाला विश्वास ठेवलाय का आपण विश्वास संपत चाला कुणीच कुणावरती आज विश्वास ठेवायला तयार नाही म्हणून जगाची अवस्था आज बुडत्याकडे कुठं जग कोणत्या दिशेने धावते आता हा जग बुडीच्या दिशेने धावते ऊर्ध्वगतीने नाही धावत यमुना माया वर फुगत आली भगवंताने पाय काढला म्हणले सासूची जागा पायाजवळच ठेवा कुठं हा शिला लग्न म्हणले मोकळा दाखवा नाही ती गोळ घालील पुन्हा ती गोळ घालील हिच्या लग्नात लागली भगवंताने महाराज अंगुष्ट बाहेर काढला आणि पाण्यात लावल्याबरोबर खरखर खाली गेला खाली बसायला नंदभया वसुदेव गेले कुठं गोकुळामध्ये गेले कृष्णाला यमुना मैया घ्या यशोदा मैया जवळ ठेवलं माया उचलली काय उचलली तिथं कोण जन्माला आली होती
माया उचली घेऊन आले इकडं. आता चला इकडं मथुरेतला संपला, आता आपण गोकुळामध्ये आलो. आता गोकुळामध्ये कृष्ण जन्माला आला. तुकोबारायांच्या मताप्रमाणे आपण कुठं आलो? आता गोकुळामध्ये आलो. गोकुळामध्ये म्हणजे या गोकुळामध्ये आलो आणि त्याही गोकुळामध्ये इथं सद्भाव म्हणजे आनंद म्हणजे नंद राजा आणि भक्ती म्हणजे यशोदा, या दोघांच्या मध्येच महाराज कृष्ण जन्माला येत असतो. कोण? यशोदा आणि नंद. नंद म्हणजे होणारा आनंद, या वृत्तीला होणारा आनंद म्हणजे नंद आणि भक्ती म्हणजे यशोदा. या दोघांच्या पोटी कृष्ण जन्माला आला. कृष्ण जन्माला आल्याबरोबर दासीनं पाहिलं, नंद बाबा नंद. महाराज काय त्याची लीला होती. वसुदेव आले बी ठेवून गेले तरी दासी इतक्या होत्या. यशोदा मायला थोड्या दासी होते का? तरी सुद्धा त्यांना सुद्धा तपास लागला नाही की यशोदा बाळांती झाली कावा, मुलांची पलटी झाली कावा. मला वाटतं तेव्हापासून मुलांना पेशल ती पाळणा घरं सुरू झाली काय काय नाव टाकून पोरांच्या त्या अशी चिठ्ठी का काहीतरी लिहून ठेवते त्या पोराच्या पाळण्यात टाकीतात की ही अमका अमक्या तमक्याच. नाही तर मिळत लागणार नाही. काय लागेल त्या पाळण्या घरात सांगा तुम्ही त्यांना दवाखान्यामध्ये. पण ते काय करतात, चिठ्ठ्या लिहून टाकतात ही पेशंट अमक्या तमक्या पेशंट म्हणून. तसं ही बदली झाली, सगळं झालं. ज्यावेळेस सुनंदा नावाची दासी जागी झाली तिनं त्या बाळाला पाहिलं. पाहिल्याबरोबर महाराज तिला वेदच लागला. यशोदा मैयाच्या अगोदर दर्शन तिला झाले. कुणाला? सुनंदेला. ती पाहतच राहिली, पाहत राहिली, पाहत राहिली, पाहत राहिली. एकाएकीत बहानावर आली, जी पळत सुटली का नाही. नंद बाबा, नंद बाबा. मुलगा झाला आपल्याला. काय झाला? इतका आनंद झाला महाराज. कारण आता उतार व्हायला झाला तर बरं वाटलं नंद बाबाला. आनंद झाला त्यांच्या अंतकरणात. आणि महाराज ती तशीच इकडे यायचं टाकून कुणीकडे सुटली? आपल्या मैत्रिणी. निरोप जर पांगवायचा असेल तर तुमच्या ज्याने काम नाही होणार. ही गडी गावात जर एखादी बातमी सोडायची असेल, मला वाटतं जुन्या काळामध्ये ती जिलब्या बुधवार आणि ते काय सासूला बांगड्या भरायचे ते बरं काय निघलं होतं ना, काय ते मध्ये ते प्रथा निघाले होते आमच्या भागामध्ये. ही ह्यांच्याकडूनच सुरू झालं का? एखाद्या सोनाराने सांगितलं असेल, लिकेला जुळवी केल्याला चांगली असते. ती एका सासून ऐकलं की तिला फुकट दिली का काय काय. आमच्याकडे त्या सोनाराचं तोंड दिसना. पुन्हा धंदा कोणाचा झाला? बायने पहिली जुनी खपाखप मोडली, आय करून देते नवी. धंदा करणाऱ्याने करून घेतला, आपण मिळून तुट्या चेन तुट्या सायकली लुटू लुटू इकडे. अवघड आहे आपला कार्यक्रम महाराज. तसं हिला बाहेर पडली महाराज महालाच्या आणि ती सांगायला लागली की मी केला गवळण सांगे गवळा नीला गवळा नीला हो, गवळण सांगे गवळा नीला गवळा नीला हो. एकमेकाला सांगायला गवळण सांगायला लागली, अगं यशोदाबाईला मुलगा झाला, यशोदाबाईला मुलगा झाला. महाराज ते इकडे नाही, लगे आपापल्या घरातले एक धावे एक पुढे ताटी वाटे सुंट वडे. यशोदामायाच्या घराकडे तिच्या घरातले साखर आणि पान घेऊन एकमेकाला महाराज आनंदाचं वातावरण. कशाचं? एकमेकाला स्नेह देऊ लागला, आनंद देऊ लागला, एकमेकाला सांगत पुढा 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 चालत 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 राहिलं. एक म्हातारी मावशी आली तिकडून, ए पुरी नो 10 वाजा आल्या पार, आता 12 वाजून गेले. ए बुवा आता तिथं जन्माला आलास, अजून बाकीचं कवा आवरायचा, तो खेळायला कवा जायचा, तीन काय होई मारामारी अजून कवा उरकायचं म्हणली तुझी. अगं तुम्ही इकडेच निरोप सांगत आल्या, बघायला गेलता का नाही माघारी? मग ह्यांच्या डोक्यात कल्पना सुचली, अगं म्हणजे आपण बघितलं बी नाही कसा आहे, काळा आहे, गोरा आहे, निमगोरा आहे. अगं म्हणले ती मेन निरोप देणारी गेली महागारी म्हणली, आता तिला विचारायला जावं लागेल आपल्याला काय मिळेल. निघाले महागारी, फिरले महाराज. कोण? त्या सख्या यशोदेच्या जेवढ्या मैत्रीण होत्या बऱ्याच सगळ्या गोकुळातल्या नारी त्या भगवंत ह्या बाळाला पाहण्यासाठी कुणाकडे आल्या? यशोदामाईच्या महालाकडे.
आता काय सगळ्याला एकाच वेळेस दिसेल का? दिसेल सगळ्या एका एकदम जर गर्दी झाली तर सगळ्याला होईल. सगळ्या जरी म्हणजे आपण लाईनीला लागला महाराज. तिकडून एकमेकाला पुरुष मंडळी सगळे नंदबाबाचे मित्र नंदबाबाला भेटायला येऊ लागले. बरं झालं, बधाई हो बधाई हो. बधाई देण्यासाठी तिकून त्यांची रांग लागली पुरुष मंडळीची, इकडून महिलांची लागली. पाळणा घराकडे यशोदा मैयाला भेटायची. पाहता पाहता बराच वेळ गेला. काय बाईला आधीर झाल्या, कसं आहे कसं नाही पाहून, जी पाहून माघारी येईल. महाराज काय गंमत व्हायची पुरास तो. जी आधी तिथं पाहायला जाईन तिला वेदच लागायची. मागची म्हणायची अगं हो की बाजूला. मागची काय करायची तिला अगं हो की बाजूला तू एकटे बघन ती तिकडं का पाहायचे का. सावळा देखियाला नंदाचा, सावळा देखियाला नंदाचा. तेने आनंदाचा पूर आला, तेने आनंदाचा पूर आला. सावळा देखियाला नंदाचा, सावळा देखियाला नंदाचा. जी पाहिन तिला समाधी लागायची. काय व्हायची? पाहिलं की तिला समाधी लागायची. तिला आनंद व्हायचा आणि त्या आनंदाच्या भरामध्येच ती नाचायची तिथंच. बाकी म्हणजे जेव्हा तू बाजूला हो की अगं बाजूलाच हो वाटाना. कारण पाहिला पाहिला नंदाचा नंदन, तेने वेदी येले माझे मन. तिचे मन आधीर व्हायचं. तिला बाजूला बाकीचे लगे अगं तू हो की बाजूला. असं करता करता गर्दी होऊ लागली. आणि गर्दी होता 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 महाराज एक जरा थोडी अशा बुट्टी खुजी. आता पहिल्या गवळणी बी रगील होत्या, गवळी रगील होती. दुपारी युग होतं महाराज. त्यावेळेस मनुष्य देह मोठा होता. आताही झाले डबरी डुबरी सगळी. हे कलियुगातलं खाणं हाबरेट. जरशा गायचं दूध, हाबरेट बाजरी, झाली सगळी डबरी. काय त्याला एक अशी खुज्जी होती महाराज. खुज्जी करा तिला काय ती आधीर झाली. ती काय झाली पण आधीर झाली. मला कवा त्या बाळाला पाहायला. कारण येताना प्रत्येक जण हसत यायची आणि लईच बाळ भारी म्हणायची. काय म्हणायची आणि मग तू हिच्या अंतकरण असं भरून यायचं. आता मी कधी त्याला पाहिजे, आता मी त्याला कधी. पण नंबर बराच लांब दिसला. नंबर बराच लांब दिसला. जसं देवळात गेल्यानंतर आपल्याला होतं बघा वाटतं त्या पुजाऱ्याला दपाल द्यावा पण पटकून देवाला जावा. दम निघत ऑनलाईन दर्शन त्याच्यासाठी सुरू झाले. आधीच बुकिंग करायची. ते त्याच्यासाठी झाले सगळं. तिनं विचार केला म्हणजे काहीतरी डोकं चालवलं पाहिजे. आता काय केलं पाहिजे? डोकं काहीतरी चालवलं पाहिजे महाराज. तिकून तिनं बास इकडे तिकडे पाहिलं. कुणी असंच आपलं टाळ घेऊन गडी उभं होतं सगळं. तिथं तिला तिचा मालक दिसला. म्हणले आत्ता डोकं आपण हेड वापरला पाहिजे. कारण डोकं हेड वापरल्याशिवाय मिळ चालत. तिनं हाक मारली कोणाला, इकडे या. कोणीकडे आवाज त्याला गर्दी दिसायला बी लवकर. कोणी हात मारली कोणाला. पुन्हा एकदा आवाज, अहो इकडे या म्हणते ना. अरे म्हणला हे आपलंच गिराईक आहे. पटकन पळाला. म्हणला ही बोबाटा होईल. म्हणला ही गरीबीला आगा होईल. माणसात आपली जाय नको. पटकन ती जवळ आलं. आता त्याला वाटलं काहीतरी काम असेल. कुलूप लावायचं दिसलं किंवा वासर फिसर सुटल्याचा वास आला असेल तिला म्हणून बोलवत असेल. आले ते पळत. बसा खाली. कोणाला खाली बसा सांगितलं? नीट आहे का बरं का? मालक आले. बसा खाली म्हणले की बसले. आता हिने हेड चालवलं. हिने टनकन उडी मारली. कोणाच्या खांद्यावर? कोणाच्या खांद्यावर उडी मारली? नवऱ्याच्या खांद्यावर. उठा का दिला आता? बसा. आणि दुसरा उठा. उठल्याबरोबर काय झालं? आता हा गडी उंच होता. उंच झाली की ही त्यांच्यापेक्षा 4 फुटांनी. तिला सहजच तिकडं दिसलं. त्या बाकीच्या गवळणी खाली होत्या. बाळ तिला कुठं दिसला? सहज तिला तिकडं बाळ दिसला. आणि बाळ दिसल्याबरोबर वरच किती सांगू मी सांगू कोणाला, किती सांगू मी सांगू कोणाला. आज आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला.
अष्टमीच्या रात्री यमुनेच्या काठी गोकुळ अवतरले. नाचू गालात गोड हातू गालात पैजण थरथरले. नारे आल्या नटून गाणं डिस्को उठून. नारे आल्या नटून गाणं डिस्को उठून. नव्या नवतीचा झुंजार केला. आज आनंदी आनंद झाला. हिने काय केलं वरच. किती सांगू मी सांगू कोणाला. काय म्हणते वर. कुठं पण बसली कुठं डोक्यात ठेवा, नाही तर फाउंडेशन हल्लं ना मग म्हणता ही काय तिसरंच होत. वर बसल्या बसल्या काय म्हणते. किती सांगू मी सांगू कोणाला. आज आनंदी आनंद झाला. महाराज इतका आनंदामध्ये तिथे आनंदाच्या उकळ्यामध्ये नाचत होते महाराज. वर नवरा म्हणे तू तो ह्याचा अंतकरण पर कोपरी घामाने भिजली ह्याची. काय झाली बाबा 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 म्हणला आता वधू वाटू झाला. अरे गप तरी बस की म्हणला. वर बसली ती बसली आणि गाणं काय म्हणती म्हणला वर. आता हिला खरा कोण भेटला होता. हा हिला कृष्णाचं दर्शन झालं होती. तिकडे लग्न लागली होती. समाज एक रूप झाली होती ती भगवत रूपाची. आणि एक रूप झाल्यामुळे तिला तिकडं त्या आनंदाला प्राप्त झाली होती. आणि इकडं मात्र ह्याला देवाचं दर्शनच नव्हतं. ज्याला देवाचं दर्शन होतं त्या भक्ताची लक्षणं बघा, त्या भक्ताचा चेहरा बघा, आणि त्याचा आनंदी वृत्ती बघा. ज्याला देवाचं दर्शन झालं त्याची वृत्तीच आनंदित होते. शनी खाली ठेवली. कोण म्हणला वर नाचू नको खाली नाच. आता काय नाचायची वर नको. बरं तिला खाली सोडलं. लागला हा कोण मालक लागला. पण ही किती सांगू मी सांगू कोणाला. आता यातल्या अध्यात्म ऐका बरं का. आता ती रूपक झाले. हे काय झालं रूपक झालं. एकट्या भागचा अध्यात्म ऐका मला. देवाचं दर्शन होण्यासाठी नवरा कोण व्हायचे आणि वृत्ती कोण व्हायचे, बायको कोण व्हायचे. महाराज तुम्हा आम्हाला सगळ्याला एक नवरा आहे बर का. पुरुष मंडळी आपल्याला बी नवरा आहे. आपल्याला सुद्धा नवरा आहे. आणि त्या नवऱ्याच्या खांद्यावरती बसल्याशिवाय आपल्याला सुद्धा दर्शन देवाचं होत. तो नवरा आता साजने झाले मी निसंग. आता साजने झाले मी निसंग. विकल्प नवऱ्याचा सोडियाला संग. विकल्प नवऱ्याचा सोडियाला संग. काम क्रोध हे घोडियले मांग. काम क्रोध हे घोडियले मांग. तिला मोकळा मोकळा मारत सुरंग. तिला मोकळा मोकळा मारत सुरंग. ऐका तुडवा भोगवा मागेन. ऐका तुडवा भोगवा मागेन. हे प्रमाण का घेतलं हो मी. तुम्ही म्हणताल बुवा कीर्तन बोगसगिरीचं नाही ना. सिद्ध करून द्यायचं नवरा कोण. आपल्याला कोण नवरा आहे. आता साजनी झाले मी निशंक. विकल्प नवऱ्याचा सोडियला संग. महाराज आपल्याला देवाचं दर्शन याच गोष्टीमुळे होत नाही. देव आपल्यापासून लांब नाही. देव आपल्यापासून लांब नाही. फक्त देवाचं आपल्याला याच गोष्टीमुळे दर्शन होत नाही. आपल्या अंतःकरणामध्ये असणारा विकल्प. आणि या विकल्पामुळे आपल्याला भगवंताचं दर्शन होत. हाच नवरा आहे महाराज. हाच ह्योच आपल्याला दर्शन. पण ज्या दिवशी आपला विकल्प संपेल त्याच दिवशी देवाचं दर्शन आहे. आणि ते पंढरपुरात नाही, काशीला नाही, केदारला नाही. दर्शन इथं होणार आहे.
हा कुठं याच गोकुळामध्ये दर्शन होणार आहे. उन्मनीच्या सुखात पांडुरंग भेटी देत, पांडुरंग भेटी देत, पांडुरंग भेटी देत. याच गोकुळामध्ये पांडुरंगाची भेट होणार आहे. हो, तो पंढरपुरामध्ये नेनो ब्रह्म मार्ग चुकले, उघडे पंढरपुराशी आले. आले पण भेट इथं होणार आहे. कुठं? तिथं नाही. ज्या दिवशी हितलं कळल, हितली दिकाया ही पंढरी आत्मा विठ्ठल नांदतो केवळ पांडुरंग. ज्यावेळेस या बोधावरती सद्भक्त येतो त्याला महाराज एक आहे बघा, ज्याची अंतरंगापासून भक्ती असते, अंतरंगातली ज्याची आतुर भक्ती असते त्याला देवाकडे जावं लागत नाही. देव त्याच्याकडे येतो, देव त्याच्याकडे येतो. ज्याची बहिरंगातली भक्ती असते त्याला देवाकडे जावं लागतं. मग भक्ती कोणती करायची, अंतरंगातली की बहिरंगातली? साधू संतांनी भक्ती केली अंतरंगापासून. हा, घेई माझी सेवा भाव शुद्ध. या बोधावरती साधू संत स्थिर झाले, त्यांना आत दर्शन झालं. जनाबाई सांगते उन्मनीच्या सुखा आत. कुठं सुख आहे पण कुठं? उन्मन अवस्था प्राप्त झाल्यानंतर. मगाच मी सांगितलं परमार्थ अवस्थेवर आहे, व्यवस्थेवर नाही. ज्या भक्ताची जशी अवस्था तसं त्याला दर्शन आहे. महाराज परमार्थामध्ये 5 अवस्था सांगितल्या जातात: जागृती, स्वप्नी, सुसुप्ती, तुर्या आणि उन्मनी. ही सर्वात शेवटची अवस्था आहे. उन्मन अवस्था म्हणजे काय? पांडुरंगाची भेट कशी? ज्या वेळेस महाराज जागृती, स्वप्ने आणि सुसुप्तीमध्ये तिन्ही अवस्थेमध्ये भगवंताचं चिंतन त्या साधकाचं चालू राहतं. बघा, या तीनही अवस्थेमध्ये ज्यावेळेस त्याचं चिंतन सुरू राहतं, चिंतन सुरू झाल्यानंतर त्याला आनंद प्राप्त होतो. पहिली अवस्था आनंद आहे. तिथं आपल्या आनंदाचंच प्रमाण आहे. आपलं आज आपला विषय कुठला आहे? आता आनंदाचा सुरू होणार आहे. आनंद प्राप्त होऊ लागतो. आनंद प्राप्त झाल्यानंतर त्या आनंदाच्या स्थितीमध्ये ज्यावेळेस साधक असा उंच देवाचे चरण ते झाले, अधिष्ठान प्राप्त होतं त्या भक्ताला. आणि एकदा अधिष्ठानावरती गेला रे गेला की त्याची एक अवस्था होते मनाला. आणि त्या मनाची अवस्था महाराज संकल्प आणि विकल्प हे ज्यावेळेस दोनही या अंतःकरणाच्या मनाच्या चित्तातून बाहेर निघून जातात. काय? संकल्प आणि विकल्प. मी मग सांगितलं विकल्प आणि संकल्प हे दोन विरहित मन होतं. त्याच वेळेस शीतदर्शन आहे. मग कुठं? पांडुरंग भेटी देत. किती जण गेले या पदापुढे? बरं, साधू संतांनी सांगितलं चुकीचं आहे. जनाबाईचं प्रमाण आहे, माझं नाही ना. कुणाचं? जनाबाई सांगते उन्मनीच्या सुखात पांडुरंग भेटी देत. आता जनाबाईची पांडुरंग विणी घालीत होता. ऐकले ना तुम्ही? जनाबाई झाडून काढायचे तर केर चक्र पाणी भरीत होता. एवढं करत होता. जनाबाई सांगते पांडुरंगाची भेट उन्मनीच्या सुखात. काय असेल ही? महाराज ज्याला आत्मदर्शन होतं का नाही, ज्याला आत्मदर्शन होतं त्याची सेवा भक्ताला त्या भक्ताची सेवा देवाला आवडते. कुणाला? ती देवाला आवडते. मग देव खरी तिथून पुढे भक्ताची सेवा करण्यासाठी देव सगुण रूपात येतो. जनाबाईची झाडायची तर मागे केर चक्र पाणी भरत होता. म्हणजे कोण येत होता? जनाबाईने त्याला आत पाहिला होता. आणि आत पाहिल्यामुळे त्याला बाहेर तिची सेवा करण्यासाठी यावं लागलं, प्रगट व्हावं लागलं. महाराज साधू संतांचं तसंच आहे. आधी त्यांनी देवाला आत पाहिला आणि मग तो त्यांच्या सेवेसाठी आला. तसा येत नाही. आपल्याला का दिसत नाही, आपल्याला का भेटत नाही? का? तर आपण त्याच्यापर्यंत अजून गेलो जातच नाही महाराज. आपण तिथवर टिकतच नाही. आपण परीक्षा द्यायच्या टायमाला ते पेपर फाडून घरी. आपल्याला विचित्र काम आहे. आपण पेपर देईपर्यंत टिकलो. भगवंताच्या दरबारात सुद्धा पेपर द्यायचा आहे महाराज. आपल्याला काय द्यायचं आहे? पेपरच द्यायचा तिथं सुद्धा. कारण तो सुद्धा आपली परीक्षा घेत असतो. गरीब बरेच मध्यंतरी 70% माळकरी होते महाराष्ट्रामध्ये.
हा 70% माळकरी होते. किती? 4 वर्षापूर्वीची जनसंख्या जर बोलली, आता किती टक्के? 20% गेले ना. का गेले? पाहिले भगवंताने महाराज. मग आज आपला काय मला वाटतं रात्री का कधी विषय झाला. भगवंतानं तात्पुरतं केलेला हा खेळ आहे आणि इथून पुढे ह्या परीक्षा चालूच राहणार आहेत. कारण भगवंताला चोखळून जवळ घ्यायच्यात. माळकरी भरपूर झाले पण खरी किती कोटी किती. भगवंताला जवळ करायचे, भगवंताला जवळ करायचे पण तपासून करायचे. कसे? हा निवडकच. कारण माझे गडी कोण कोण ह्यातले गडी मग सगळे ते माळा घातल्यात, पांढरी कपडे, कडक इस्त्रीची, गंज तापीचे टप्या लावत्यात. पण शेवट माझ्या परीक्षा घेताना किती जण येतात ही बी पाहिजे त्याला. आणि तोच काळ आहे आज आपला जो काळ आहे कलियुग आहे. आता काय कलियुग आहे आणि कलियुगामध्ये फसवणारी आणि चित्त भरकटणारी साधनं भरपूर आहे. कोणाकोणाला देव आवडतो बोला बरं. सगळे गप झाले. मग आता तुम्हाला फेस कशाला आणला? मला तर फेस आला आतापर्यंत. आणि एवढं सांगून मी जर तुम्ही म्हणता देव कोणाला आवडतो म्हणलं तुम्ही सगळे गप झाले. एका म्हणे ना भाऊ मला आवडतो. असंच आहे महाराज, असंच आहे महाराज. या गोकुळामध्ये चला आपला विषय झाला होता. भगवान परमात्म्याला त्या गवळणीनं पाहिलं. आपला जिथून विषय निघाला होता. दर्शन त्याचं झालं, दर्शन दिलं. सगळ्यांना महाराज आनंद झाला. गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेका. एक दुसरं हा ते आपलं हे एक आहे ना बघा. नंदाच्या दैवाला देव आल्या अकस्मात. त्याचा मूळ मोकळा मला सापडला. चला असू द्या. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. गोकुळी आनंद झाला, बालकृष्ण घराला. गोकुळी आनंद झाला, हो रामकृष्ण घराला. नंदाच्या दैवाला देवाने अकस्मात. चौकाड आहे बघा. नंदाच्या दैवाला म्हणजे नंदाचं दैव किती. आणि नंदाच्या दैवाला देव आलाय अवताराला. कोण आलाय त्याच्या पोटी म्हणे? देव. नामदेव महाराज म्हणतात. आणि ते देव आला. आता हळूहळू तो काय करायला लागला. आणि खरंच चरित्र हिथून सुरुवात होते. देवाचे रांग तर रंग आणि चोरी तर लोणी धावून धरी ती चरित्राला महाराज हिथून सुरुवात होते भगवान परमात्म्याच्या. तर चला हळूहळू हळू या भगवंताचा त्या गोकुळामध्ये काय झाला. अवतार झाला अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये. होतो कृष्णाचा